नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, तुम्ही ऐकताय जयवंत दळवी यांची चक्र ही कादंबरी आणि आज भाग 4. बेनवाच्या झोपडीत अम्मा रणरणत्या चुलीसमोर बसून फातरीवर वाटण करत होती. काचवाल्याकडनं आणलेलं कॅलेंडर बेनवा फाटक्या भिंतीवर लटकवत होता. चुलीवर शिजणाऱ्या कोंबडीचा वास दरवळत होता. पलीकडच्या बाजूला जमी कुत्री कोंबडी टाकलेला पिसारा हुंगत होती. पंखावरचं रक्त चाटत होती. झोपडीला कुशीत घेऊन लुकानं छापरावर कोपर टेकला आणि तो ओगंठून उभा राहिला. नुसती शीळ घातली. छपरावर पडलेली एक काडी उचलून त्याने ती कचाकचा चावली. तेवढ्यात उजवा कान गळून पडलेली जमी तिथं आली. आपल्या सुजलेल्या डोळ्यांनी तिने खोळ्यासारखं काहीतरी शोधलं. भूक लागल्याप्रमाणे तिने लुकाचा बूट हुंगला. मध्ये झोपडीत घुसायचा तिने प्रयत्न करताच लुकानं तिच्या कंबरड्यात लाद घातली. मेटाकुटीला आलेलं ते जनावर कीव येईल अशा आवाजात केकाटलं आणि गटारात जाऊन पडलं. कोण र बाहेर? उकिडवी बसलेली आम्मा शरीराचा सारा भार हातातल्या दगडावर देऊन झटाझट खोबरं मिरच्या वाटत होती. त्यामुळे तिचा नितंब पसरट दिसत होता. कमरेभोवती एकेरी गुंडाळलेलं अपुरं वस्त्र फाटण्या इतकं तंग झालेलं होतं. रुंद भरलेली पाठ आणि पाठीत मधोमध पाटासारखा मानेपर्यंत गेलेला खोलगटकणा चुलीतल्या आगीपुढे तुकतुकत होता. पाट्यावर वरवंटा सरकवण्यासाठी दिलेल्या प्रत्येक हिसक्याबरोबर तिचे सुटे गुबरे स्तन टकाटका हलत होते. छपरातल्या फटीतनं लुकाला ते दृश्य दिसत होतं. ते पाहता पाहता लुका भान हरपला. कोण रे? अम्मा परत किचकिचली. मै लुका. मग बाहेर का उभा? बाहेरच जरा बरं गमतंय. अरे असा आत येऊन लवण ना. बेनवा जरा हातरून पसर रे बाबा. बेनवानं वळकटीवर लाथ मारली आणि मेलेलं जनावर गिधाडांनी पिसडून टाकावं तशा फाटक्या गोधड्यांच्या चिंध्या पसरल्या. लुका आत आला. बूट कोपऱ्यात फेकून तो अंथरुणावर बसला. भिंतीच्या आधारासाठी ठोकलेल्या दांड्याला पाठ टेकून तो पाय सोडून बसला. अम्मानं फातरीवरचे सगळे कण खरवडून करटीत घेतले. पाटा धुवून ते पाणी सगळं करटीत ओढलं आणि करटी चुलीवरल्या भांड्यात रिकामी केली. मग ती लुकाकडे पुढा करून दोन्ही गुडघ्यांवर दोन्ही कोपरं ठेवून बसली आणि म्हणाली, थोडी घेशील ना? असली तर घेन की. अरे तू आलास म्हणून आणल्या 2 बाटल्या. हा पण तू घेतलीस तर मी घे ना. असं म्हणत त्यांनी पसरलेल्या पायाची खोट अम्माच्या पायावर आपटली. चल मी याला, मावाली पण जात नाही अजून. अम्मा जागच्या जागी मान फिरवत चुळबुळली. पत्र्याच्या डबड्यातील पाण्यात बुडवून ठेवलेल्या 2 बाटल्या तिने काढल्या. चुली पुढल्या करट्या घेतल्या. एक करटी भरून तिने लुकाच्या हाती दिली. दुसरी करटी आपल्या पुढ्यात घेतली. बेनवाला दे ना एक. चाचा मला नको. अरे नको कशी? तू नाही तर मी बी नाही घेणार. देख देख तुमको लेना ही पडेगा. लुका हट्ट धरूनच बसला. अरे लुकादा सांगतोय तर घे गोडभर. अम्मानं तिसरी करवंटी भरली. छा छा असं म्हणत बेनवा जाऊन कोपऱ्यात बसला. घे मेल्या, करटी भर पिऊन काय मरत नाही तू. असं म्हणून तिने करटी बेनवाच्या हातात देऊन टाकली. मग फणसाच्या उकडलेल्या घोट्यांची रोवळी तिने मध्ये ठेवली. त्या घोट्या खाता खाता सर्वांच्या तोंडाला करट्या लागल्या. एक करटी रिकामी होताच बेनवाच्या पापण्या जड झाल्या, पण म्हणता म्हणता करट्या भरत गेल्या. चुलीच्या प्रकाशात अम्माचा चेहरा अधिक तुकतुकीत दिसायला लागला. तिचं कपाळ मोहरून गेलं. कपाळाला रेती चिकटावी तसे घामाचे थेंब चिकटले. डोक्याला किंचित बागदार सुरकुत्या पडल्या, चर्रे पडल्यासारख्या. पापण्या जड होऊन खाली पडायला लागल्या. वळंडार अशा नागपुड्या पुलकित व्हायला लागल्या. थकल्यानंतर झटक्या झटक्यानं श्वास सोडावा तशी ती श्वास सोडायला लागली आणि श्वास सोडताना तिची बुबुळं गरगरायला लागली. करटी रिकामी होताच तिची मुंग्या आलेली जीभ तोंडात लडबडली. पुरे माला असं ती जड लटपट्ट्या सुरात म्हणाली.
वा वा पुरं कशी, ये नाही चलेंगा. हा, लुकानं बाटलीला हात घातला. नाही नाही, मला पुरे. तिने हातातली करटी बाजूला फेकून दिली. लुका आता आपल्यालाही सोडणार नाही या भीतीनं बेनवा तिथनं पडदिशी उठला आणि बाहेर आला. झेलपटत बाहेर येता येता दारात आडव्या पडलेल्या जमीवर त्याचा पाय पडला. त्यासरशी ते मुकं जनावर शेपूट दामटून केकाटत राहिलं. छूत त्याची, असं म्हणत बेनवा फुटपाथवर आला आणि तिथेच कुशीवर आडवा झाला. जमी झोपली होती तेवढा लादीचा तुकडा त्याच्या अंगाला गरम वाटला. उजवा हात दुमडून त्यांनी उशीला घेतला आणि तोंडानं मच मच आवाज करत तो गप्प पडून राहिला. मधून मधून डोळे प्रकाशात दिपल्यासारखे टप टप उडवायला लागला. बराच वेळ तो तसाच पडून राहिला. गळ्याकडे येणारी उचकी आवंढा गिळून दडपायला लागला. नाही नाही, मला पुरं र बाबा. आम्हा लाडीकपणे गायावाया करत राहिले. नाही नाही नाही, ऐसे कैसे, माझी म्हणून घे थोडी, लेनाच पडेंगा. असं म्हणून लुका बाटली घेऊन उठला. तिच्या राठ सुकलेल्या केसांचा बुचडा धरून त्यानं तिला चुलीच्या पुढ्यात आडवी पाडली आणि बाटलीचं तोंड तिच्या तोंडात सारलं. बाटलीतनं सपकन तोंडात उतरलेली दारू तिने गपकन गिळली. गळा जळजळता तिचं अंग एकदम शिरशिरलं, तोंड कडवट झालं. तोंडातून दारू बाहेर पडताच त्यानं बाटली तिच्या तोंडातून बाहेर काढली आणि थेट आपल्या तोंडाला लावली. त्यांनी बाटलीचं तोंड आपल्या तोंडात खुपसलं आणि गळ्याचं हाड गट 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 हलवत तो बाटली रिकामी करायला लागला. चुलीच्या पुढ्यात तशीच पासली पडून आम्हा मोठमोठ्यानं रडल्यासारखी हेल काढत हसायला लागली. सारं अंग घुसळून खदा खदा वेड्यासारखी हसत राहिली. पदराचं विधभर चिरगूट छातीवरनं कधी निसटलं याची सुद्धा तिला शुद्ध राहिली नाही. हसता हसता ती लाथा झाडत होती, त्यामुळे कमरेला एकेरी वाटोळं गुंडाळलेलं वस्त्र मांड्यांवर सरकलं त्याचीही तिला शुद्ध नव्हती. ती फक्त हसत होती. चुलीतला विस्तव मंद झाला होता. चुलीवरच्या भांड्यातला रटरट आवाज थांबला होता आणि आम्हाला जड मेहरलेल्या डोळ्यांनी बघत लुका स्वस्थ अंथरुणावर बसून राहिला होता. ओठांनी मचमच करत तोंडावर उलटी सुलटी मूठ फिरवत होता. दारूमुळे पोटात आग पडली होती. मटणाच्या मसालेदार वासानं ती आग भडकली होती. डोळ्यात ठिणगी पडत होती. सारीच इंद्रिय पेटत होती. अरे बेन्या, कुठं जाऊन पडला? अम्मा एकदम किंचाळून उठली. तोल गेला तो तिने सावरला. धडपडत ती चुलीपुढे ओणवी झाली आणि रश्श्यावर जमलेला लाल मसाल्याचा तवंग फोडून तिने मटण ढवळलं. रे बेन्या, ती पुन्हा एकदा ओरडली. झोपल्या झोपल्याच आ आ असा विचित्र आवाज काढत बेनवा फुटपाथच्या लादीवर उताणा झाला आणि जड झपाटलेल्या नजरेनं तो आंभाळातल्या चांदण्या मोजायला लागला. उठ रे, एकदा लवकर खाऊन घेऊ. हे ऐकताच बेनवा कसाबसा उठला आणि आत आला. तिघही चुलीसमोर बसले. कथलाच्या जागोजाग चेपलेल्या थाळ्यात त्यांनी लाल भडक मसाला पसरलेलं कोंबडीचं मटण घेतलं आणि भाकऱ्या मोडून ते रश्श्याचे भुरके मारायला लागले. बेनवाचं डोकं जड झालं होतं. भुरका मारता मारता ते जमिनीला टेकत होतं. लुक्का, राती वस्तीला राहतो, अम्मा भाकरी मोडत म्हणाली. नाही बा, मेरा चाचा उधर बैठा है ना, सुबह के सुबह पुलिस थाने पे रिपोर्ट करना पड़ता मेरे को, नहीं तो साले वारंट निकालेंगे, खाली पीली हैरान करेंगे मेरे को. त्यांनी खाडकन रागारागानं हाड चावलं. अम्मा थोडा वेळ गप्प राहून आधाशासारखी खात राहिली. तिचं कपाळ घामानं नुसतं थबथबलं होतं, पण ते पदरानं टिपून घ्यायचं भान तिला नव्हतं. और रात को ठहर के करेंगा क्या मैं? अम्मा काही बोलली नाही. तोंडात कोंबलेला मोठा भाकरीचा तुकडा चावण्यात तिचं तोंड अडकलेलं होतं. बऱ्याचशा भाकऱ्या आणि खूपसं मटण फस्त झाल्यावर तिने पुन्हा तोंड उघडलं. लुकादा, अरे बेनवाला कुठेतरी लावून दे की बाबा, बेकार बाईट आहे हो. बेकार क्यों? ती काचवाल्याकडची नोकरी गेली ना. अरे नौकरी में क्या मिलेगा, कोई धंधा निकाल. अरे वो बच्चा है, क्या धंधा करेंगा वो? बच्चा हुआ तो क्या हुआ, अरे धंधा नहीं करेंगा तो खाएंगा क्या वो? पैसा किधर है? काचवाल्यानं पगार बी नाही दिला, कानपड मात्र फोडलं.
दिया ना साले ने 25 रुपये। किधर रे, कभी दिया? अरे आज लाया ना। चाकू दिखाया तो साला सब पैसा वसूल हो गया। काचवाल्यानं घाबरून पैसे कसे दिले, कॅलेंडर कसं दिलं याची आठवण होऊन लुका आणि बेनवा खदा खदा हसले. ते कॅलेंडर बघ, त्यांनी दिलं घाबरून. बेनवा हसून म्हणाला, अरे क्या है ये कैलेंडर में, ऊपर ॲक्टर नाही, ॲक्ट्रेस नाही. हा ना, लक्ष्मीचं कॅलेंडर बरं असतं. कॅलेंडर आणून लक्ष्मी येणार आहे का? हां, ओ बंद करो, मैं कहता हूं तुम धंदा निकालो, धंदा. बेनवाच्या खांद्यावर उष्टा हात आपटत लुका म्हणाला, कुछ काम धंदा करो. अभी 30-35 रुपये तो है ना खिसे में, कुछ करो. क्यों? जी, वो काय पालिशची पेटी घेतो, फोर्टात जातो, बूट पालिश करेंगा मैं. बेस बेस, काहीतरी कर बाबा, पोट आहे तर समजा आहे. अम्मा कळवळून म्हणाली. नहीं तो मेरे साथ चलता क्या तू, भट्टी में लगा देंगा तेरे को. लुक्का शिडजीचा आव आणून म्हणाला. अम्मा झाडून झटकून म्हणाली, नाही नाही, ते पोलिसाचं लफडं लावू नको बाबा पाठीला. लय पाहिलं, लय भोगलं, आता आणखीन पुन्हा नको. पोलीसवाले गोडरती. नाही रे बाबा नाही, ते पोलीसवाल्याचा धंदा मला नको सांगू. पांडेचेरी से इधर तक छोडा नाही हमारा पिच्छा. पांडेचेरीचं नाव निघताच अम्माचं मन आठवणीत अडकलं. ताटलेला चिकटलेला मसाला बोटानं निपटून काढत आणि ते बोट बराच वेळ चोखत ती आठवायला लागली. पांडेचेरीचं नाव क्वचितच तिच्या तोंडून निघायचं आणि ते निघालं की ती आपोआप आबोल व्हायची. अनेक कडू गोड आठवणींनी तिचं मन भरून यायचं. गोड आठवणींनी तिचा जीव तरंगल्यासारखा व्हायचा, पण पाठोपाठ कडवट आठवणी मोहळ फुटल्यासारख्या डासायच्या. जीवाची तगमग व्हायची. मन आगीत पडल्यासारखं होरपळायचं आणि झालं गेलं सारं विसरून जाण्यासाठी ती धडपडायची. अम्मा मूळची विजापूरची. नुकती कुठं वयात आली होती आणि जबरदस्त दुष्काळ पडला. अम्माच्या आईला आणि गाववाल्यांना वाटलं पंढरीची वारी चुकली म्हणून हा कोप झाला. गाववाले निघाले वारीला. अम्माची म्हातारी निघाली, बरोबर अम्मा. वाटेत अचानक हगवण सुरू झाली आणि पंढरीत पाऊल ठेवलं नाही तोच तिने डोळे मिटले. गाववाल्यांच्या बरोबर अम्मा पुन्हा गावी आली तर गाव भाजून निघाला होता. त्या रखरखाटात उपाशीपोटी जीव जगवणं कठीण झालं होतं, म्हणून अम्मा रस्ते बांधणीच्या कामावर रुजू झाली. तिथं तिला भेटला सुनका. तो मुकादम होता. अम्माच्या मानानं वयानं मोठा होता. त्यांनी तिला पळवलं, पांडेचेरीला आपल्या घरी नेलं. आश्रमातल्या बागेत तो मोलमजुरी करायचा. अम्मानं हट्ट धरून त्याला लग्न करायला लावलं. एकदा लग्न झालं की आयुष्याला स्थैर्य येतं, घरदार उभं होतं, संसार थाटतो, अशी अम्माची कल्पना. सुनक्यानं लग्न केलं. भुई भाड्यानं जमीन घेऊन त्यांनी मातीच्या भिंतीचं खोपट उभं केलं. दोघंही मजुरीची कामं करायची, पैसा कमवायची. बेनवाच्या जन्माला त्यांनी उत्साहानं शेजाऱ्या पाजाऱ्यांना जेवण घातलं. बारशाला कर्ज काढून त्यांनी पोराला बारीकसा दागिना केला आणि शेवटी त्या बारक्या कर्जात गळ्यापर्यंत बुडाला. ज्याचं कर्ज घेतलं होतं त्या जमीनदाराचा मुनीम छळायला लागला. पुढं बघू एवढे 2 शब्द ऐकून घेण्यासाठी तो अम्माशी लगट करायला लागला. एकदा तर सुनक्याचे देखत त्या मुनिमानं अम्माला जवळ ओढली. तेव्हा सुनक्याला राहवलं नाही. भान न राहून त्यांनी कमरेच्या कोयत्याला हात घातला आणि तो त्याच्या अंगावर धावला. त्या झटापटीत तो मुनीम जखमी झाला, पुढे मेला सुद्धा. त्याच रात्री सुनक्यानं अम्माला आणि 6 महिन्याच्या बेनवाला घेऊन मुंबईला पळ काढला. रस्ते दुरुस्तीच्या कामावर रोज काढले. फुटपाथवर उघड्यावर दिवस गेले. बेनवा फुटपाथवरच वाढत होता. अम्माला जवळ घ्यावं असं वाटत होतं, आडोसा हवा होता, पण खोपट हवं असा हट्ट अम्मानं धरला होता. लांबून पोलीस दिसला तरी तिला धडकी भरायची. कुणी काही चौकशी केली की तिचे ओठ पांढरे फटफटीत पडायचे, म्हणून तोंड लपवून बसायला तिला झोपडी हवी होती. 4 खुंटांवर टेकायला जुने पकरे आणावेत म्हणून सुनक्या एकदा पहाटे बाहेर पडला. रेल्वेच्या यार्डात शिरला.
तिथून लपत छपत 4 पत्रे पळवून नेत असताना रेल्वे पोलिसांनी बार उडवला आणि सुनक्या जागच्या जागी पत्र्याखाली मेला. आम्हाला कळलं तेव्हा ती रड रडली. बेनवा तर वर्षाचा सुद्धा नव्हता. प्रेतावर विधी करायला जवळ पैसा नव्हता. शिवाय प्रेत ताब्यात घेताना नावगाव सांगावं लागेल आणि मग पोलीस पाठीमागे लागतील या भीतीनं ती गप्प राहिली. प्रेत घ्यायला सुद्धा गेली नाही. बेवारशी म्हणून शेवटी सुनक्या गाडला गेला. त्याचं पुढं कोणी काय केलं ते सुद्धा तिला कधी कळलं नाही. पण त्यावेळी बसलेली पोलिसांची धडकी तिच्या मनातनं कधीच नाहीशी झालेली नव्हती. पॉंडेचेरीचं नाव निघताच अम्माचा गळा कातरल्यासारखा झाला. तिच्या पापण्यात पाण्याची तार चमकली. नको रे बाबा, ते भट्टीवचं कामच नको. आपलं राजरोस इमानानं काय जमेल ते खरं, नाही तर आपलं चाललंच आहे की. अम्मा सुस्कारे टाकत म्हणाले. बर नको तर नको, पालिश करल बोटाला. तर काय, शेकड्याची कमाई नको, रोज रुपये 1.5 रुपये गावला तरी निभावते. अरे आता त्याचं लगीन करायला पाहिजे. कुठंतरी भाड्यानं भुई घेऊन झोपडं बांधलं म्हणजे झालं, मी आपले झाकीन डोळे. अम्माचं स्वतःच्या मालकीचं झोपड्याचं स्वप्न अजून विरलेलं नव्हतं. तिचं मन मेलं नव्हतं, करपलं तरी जळालेलं नव्हतं. ती समोर एकटक पाहत राहिली. दातावर जीभ फिरवत कॅलेंडरकडे बघत राहिली. फांदीवरून मरून पडणाऱ्या पक्षाकडे तिची नजर खेळली. तिला आठवलं सुनक्याला सुद्धा अशी कॅलेंडरं जमवायची हौस होती. पॉंडेचेरीला मातीच्या भिंतीचं घर बांधलं तेव्हा 10-15 कॅलेंडरं जमवून भिंती सजवल्या होत्या त्याने. आता ते घर कोणाकडे असेल, त्यात कोण राहत असेल? अम्माचं काळीच पोखरल्यासारखं झालं. अच्छा, तू फिरतो पॉलिशची पेटी घे, आणखीन काय लागलं ते देईल मी. लुका श्रीमंतीनं म्हणाला. चल आणखीन थोडं घे मटण भाकरी, हां घालते मी. नाही बा, पॅन्ट तुटाय आली आता. वाकलेला लुका ताटलीवर हात आडवा फिरवत ताठ बसला आणि त्यांनी भरल्या पोटानं दीर्घ श्वास सोडला. अम्मानं दुसरी एक ताटली घेतली, त्यात मटण काढून ठेवलं, वर 2 भाकऱ्या लावल्या आणि ते टोपलीखाली झाकून ठेवलं. हे कोणासाठी? अरे ज्याचा आसन तो येईन की खायला. लुका काही बोलला नाही. बेनवा ताटावरनं उठला, गटारात चूल टाकून जागच्या जागी वाटोळा फिरला. अजून त्याला गरगरल्यासारखं वाटत होतं. पोट जड होतं, त्यामुळे पाठ टेकून आडवं व्हावं असं वाटत होतं. त्यांनी झोपडीच्या छपरावरची बाज काढली, फुटपाथवर खाडकन आपटली आणि त्याच्यावर तो आडवा झाला. बराच वेळ आकाशात बघत राहिला. बेनवा, ए पोरा, झोपडीतून अम्मा म्हणाली. वाटीभर रस्सा जाऊन लक्ष्मीला दे रे. एड, मी नाही उठत आता. बेनवा पडल्या पडल्या गुरगुरला. लक्ष्मी कोण? लक्ष्मी इसरलास मेल्या? पावरेची बाईल. हां, अरे 10 दिवसाची बाळंतीने. पील थोडासा रस्सा. बाळंतीने लबारा ना कोंबडीचा रस्सा. उठ रे उठ. मी नाही. बेनवा या कुशीवरनं त्या कुशीवर झाला. बेनवा ऐकायचा नाही हे अम्माच्या लक्षात आलं. तिने रश्श्याची वाटी उचलली आणि ती पावऱ्याच्या झोपडीत गेली. वाटी देऊन परत आली. झोपलास का रे? तिने सहज प्रश्न विचारला, पण ती आणखीन काहीतरी काम सांगेल या भीतीनं बेनवानं उत्तरच दिलं नाही. अम्मा झोपडीत गेली, सगळी भांडी गोळा केली, झोपडीच्या बाजूला झपाझपा विसळली आणि पुन्हा झोपडीत शिरली. पावरेच्या लक्ष्मीला झालं काय? पोरगा. अच्छा, तो फिर पावरू तेजी में. हा, कसला तेजी में? तुला ठाव नाही? नाही बा. अरे 2 वर्ष पंडून शिक आहे त्यो, घरात पडून असतोय. आणि कामधंदा सगळं लक्ष्मीच करते. बाळण बी कामावत झाली. रस्ते पे. हां, कळलं तेव्हा धावत गेलो आम्ही. टॅक्सीने आणलं, टॅक्सीचा रुपया दिला मी. प्रसंगाला द्यायला नको आहे. लुका गप राहून ऐकत राहिला. बेनवाई झोपला नव्हता. बाजेवर पडल्या पडल्या सारं ऐकत होता. बराच वेळ अम्मा काय काय बोलत होती, मध्येच लुकावर चिडत होती. ती का चिडत होती ते बेनवाला कळत नव्हतं. काही दिसतही नव्हतं. सगळे दिवे मालवले होते. वस्ती निजली होती. सगळीकडे अंधार होता. मध्येच अम्मानं बेनवाला पुन्हा एकदा हाक मारली. सगळीकडे शांत होतं, त्यामुळे ही हाक त्याला एकदा मोठ्यानं ऐकू आली, पण त्यांनी ओ नाही दिली. झोपला काय? हां, झोपला वाटतं. अम्मा म्हणाली. तिने झोपडीचं लटपटतं दार ओढून घेतलं. बेनवानं ते किलकिलत्या डोळ्याने बघितलं. हात मेले,
तुझा मावाली पण नाही गेला अजून, अम्मा एकदम उसळून म्हणाली. लुकानं तिला कुठंतरी हात लावला असला पाहिजे. भागीसुद्धा अशीच लुकावर उसळली होती. आडदांड आहे साला. बाजेवर पडल्या पडल्या बेनवाची छाती लफलफू लागली. झोपडीत अम्माबरोबर लुका आहे या जाणीवेनं त्याचं मन अनेक कल्पना करायला लागलं. भागीला त्यांनी उचलली तसा तो अम्माला उचलेल का काय असा विचार त्याच्या मनात गुंजी घालायला लागला. मग अम्मा दिसेल कशी असा विचार मनात येताच तो शरमल्यासारखा झाला. डोळे मिटल्यासारखे होत होते त्याचे, पण झोपडीत अम्माबरोबर लुका होता म्हणून त्याला झोपही येत नव्हती. अरे आज ते ना मेले, अम्मा एकदम हलक्या आवाजात धुसफुसली. ते बेनवाला ऐकू आलं. त्यामुळे तो जागच्या जागी चुळबुळला. मग बराच वेळ त्याला काही ऐकू आलं नाही. डोळे मिटून तो तसाच पडून राहिला. डोळ्याला डोळा लागतो न लागतो तोच एकदम अम्मा किंचाळली. चावणार बिवणार असेल तर बाहेर फेकून दे ना, बोलू का बेनवाला. हे ऐकताच बेनवाची झोप उडाली. ताडकन तो बाजल्यावर उठून बसला. त्याच्या छातीत धडधड उठली होती हे त्याच्या लक्षात आलं. त्याचं काळीज लखलखत होतं. अम्मानं पुन्हा आवाज दिला तर लुकाला बाहेर ओढून काढावं लागेल या कल्पनेनं तो थरथरला होता. पण पुन्हा कसलाही आवाज ऐकू आला नाही. सगळं शांत झालं. बेनवाच्या छातीतली धडधडही मंद पडत गेली. तो पुन्हा एकदा पाय उचलून आडवा झाला. जोरात श्वास घेतला, सोडून दिला. सारं शांत झालं, पण झोप मात्र उडाली होती. थोडा वेळ तो तसाच भारल्यासारखा होता. तेवढ्यात लांबून त्याला आयशा येताना दिसली. शांत रस्त्यावर सर्र सर्र चप्पल ओढत ती येत होती. खांदे गळाले होते. झोपेत चालल्यासारखी चालली होती. आपल्या बुटक्या झोपडीसमोर येताच तिने डोकं खाजवलं, वाकून तांब्या घेतला आणि फुटपाथवरच्या दगडावर तिने हातपाय धुतले. रस्त्यावर खळखळून टाकलेली चूळ पत्र्यावर टाकावी तशी ऐकू आली. झोपडीसमोर उभी राहून तिने पातळ सोडलं, पातळाची घडी केली, वेणीवरची फुलांची माळ काढली, घडीवर ठेवली आणि नुसत्या परकरानंच ती आत गेली. पुन्हा सारं अंधारं वातावरण शांत झालं. तेवढ्यात बाजल्यावर पुन्हाच्या कुशीत झोपलेला पोर कळवळून ओरडला. त्यामुळे शांततेला एकदम भेग पडली. गपे गप, झोप चिप झोप. पुन्हा घाबराघुबरा होऊन खोकल्याचा आवाज ऐकू आला. आपल्या बाजेवर कोणातरी पोराला कुशीत घेऊन झोपायची पुन्हाची जुनी सवय. वस्तीतलं कुणाचंही पोर असलं तरी चालेल, त्याला कुशीत आवळून पुन्हा झोपायचा. खुद्द बेनवाला सुद्धा तो पूर्वी असाच धरायचा. असं कुणाला तरी घेतल्याशिवाय त्याला चैन पडत नसे, त्याला झोप येत नसे. लहानपणी पावऱ्याचा पोरगा रघुमामा एकदा मध्यरात्री मोठमोठ्यानं कोकलत पुन्हाच्या कुशीतनं पळत सुटला होता. त्याची बेनवाला आठवण झाली आणि त्याला हसू आलं. बेनवा झोप यायची वाट बघायला लागला. तो दुरून येणाऱ्या ट्रकच्या दिव्याचा झोत त्याच्या अंगावर पडला. ट्रकचा भोंगा त्याला ओळखीचा वाटला. त्यासरशी तो चुळबुळून हुशार झाला, उठून बसला आणि इशारा देण्यासाठी ओरडला, अम्मा ट्रक आया ट्रक. अब्बा ट्रक, लुकादा पळ पळ, तू मागणं पळ. अरे कोण आहे लेकिन. लुकाच्या तोंडून प्रथमच घाबराघोबरा आवाज आला. नाही कोण नाही रे. अरे मग गडबड काय की. तू आधी बूट हातात घे, मागणं धाव पळ. असं म्हणत तिने बूट उचलले, लुकाच्या हाती दिले आणि जवळजवळ त्याचा दंड धरून त्याला मागच्या मागे बाहेर काढलं. गडबड कसली आहे हे कळायला त्याला क्षणाचीही उसंत मिळाली नाही आणि ते जाणून घ्यायची त्याला उत्सुकताही फारशी नव्हती. तो थंडपणे झोपडीच्या मागून बाहेर पडला. हातात बूट घेऊन संथपणे चालायला लागला. श्रोते हो, हा होता भाग 4. भाग 5. उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.